नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. युनिट फर्स्ट इनडिफाइनाइट इंटिग्रेशन. टॉपिक आहे सिंपल इंटिग्रेशन, रूल ऑफ इंटिग्रेशन अँड इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन. त्यामध्ये आपल्याला आज हे दोन एक्झाम्पल स्टडी करायचे. त्याचप्रमाणे आणखी दोन एक्झाम्पल आहेत. हे दोन्ही एक्झाम्पल असे टोटल 4 एक्झाम्पल्स आपण आज स्टडी करणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण याआधीचे काही एक्झाम्पल स्टडी केले आहेत बघा. जर हे एक्झाम्पल तुम्ही ही व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल, ह्या एक्झाम्पलचा जर तुम्ही स्टडी केला नसेल, तर वरती आय बटनावरती ही व्हिडिओची लिंक तुम्हाला शो होईल, त्यावरती प्रेस करा आणि ह्याही एक्झाम्पलचा स्टडी करा. ठीक आहे, चला आजचा एक्झाम्पलचा आपण स्टडी करूया. आजचा फर्स्ट एक्झाम्पल आहे आपला इंटिग्रेशन ऑफ 1 + x - x² अपॉन √x. ठीक आहे, बघा आता नेहमीप्रमाणे आपण याला पहिल्यांदा आय कन्सिडर करूया. सो सोल्युशनमध्ये मी लिहितो आहे आय इज इक्वल्स टू, इथे आपण घेतो आहे इंटिग्रेशन 1 + x - x² अपॉन, आपल्याला माहिती आहे अंडररूट असतं है ना, अंडररूट असतं म्हणजेच आपण काय टर्म लिहितो, 1/2 लिहितो. सो आपण x⁻⁴ टर्म लिहिणार आहे 1/2 आणि पुढे आपण घेतलं आहे dx. ठीक आहे, आता न्यूमरेटरमध्ये आपल्याला 3 टर्म दिसतात. इथे प्लस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. सो आपण ही टर्म प्रत्येकासाठी सेपरेट करूया. ह्या टर्मसाठी सेपरेट, ह्या टर्मसाठी सेपरेट, ह्या टर्मसाठी सेपरेट. ही सेपरेट करत असताना आपण हे इंटिग्रेशनचं साईन देखील सेपरेट करणार आहोत. बघा म्हणजे आपल्याला नेक्स्ट सिच्युएशन भेटणार आहे इंटिग्रेशन 1 अपॉन x⁻⁴ 1/2 x⁻⁴ 1/2 प्लस इंटिग्रेशन ऑफ x अपॉन x⁻⁴ माय, इथे इंटिग्रेशन आपण स्टार्ट केलं, इथे dx लिहायचं राहून गेलो, सॉरी. इथे पण आपण पहिल्यांदा dx राईट करणार आहे, नंतर आपण मायनस साईन देणार आहे, परत इंटिग्रेशन घेणार आहे x² अपॉन x⁻⁴ आणि पुढे आपण राईट करतो आहे dx. ठीक आहे, आता जो डिनोमिनेटरमध्ये आपल्याला ही पॉवर दिसते, ठीक आहे, ही डिनोमिनेटर असताना पॉझिटिव्ह आहे. ही जर आपण न्यूमरेटरमध्ये शिफ्ट केली तर ती काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. बघा हा बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. जर 1/m असेल तर आपण याला न्यूमरेटरमध्ये राईट करताना काय राईट करतो, न्यूमरेटरमध्ये ज्यावेळेला आपण त्याला राईट करतो त्यावेळेला आपण राईट करतो m⁻⁻1. सेम तोच टॉपिक आपण, सेम हाच कन्सेप्ट आपण इथे यूज करतो आहे. ठीक आहे, हा एक कन्सेप्ट मी तुम्हाला आत्ता सांगितला आहे, त्याचप्रमाणे हा एक कन्सेप्ट, असे 2 कन्सेप्ट आपल्याला आत्ता यूज करायचे. बघा हा इथे मी यूज करतो आहे. सो आय इज इक्वल्स टू, इथे मी लिहितो आहे इंटिग्रेशन x⁻⁻1/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x इंटू x⁻⁻1/2 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ x² इंटू x⁻⁻1/2 आणि dx. क्लिअर झालं आहे सगळ्यांना? ओके, बघा आता आपण हे जे राईट केलं यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. बघा आपण असा फॉर्म्युला शिकलो आहे, इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx. असं जर फॉर्म्युला असेल तर आपण पॉवर 1 इन्क्रीज करतो, म्हणजे x⁻n+1 आणि जी नवीन पॉवर आपल्याला भेटली आहे तीच पॉवर आपण डिनोमिनेटरमध्ये राईट करतो आणि नंतर राईट करतो +c. ठीक आहे, सो इथे x⁻, एक सिंगल नंबर आपल्याला पाहिजे, x पाहिजे सिंगल आणि त्याच्यावरती काहीतरी पॉवर पाहिजे. इथे बघितलं तर ती सिच्युएशन प्रेझेंट आहे, पण इथे बघा 2x दिसतंय, इथे बघितलं तर इथे पण 2x दिसत आहे. ठीक आहे, सो पहिल्यांदा आपण याला एका एक्समध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे बघा काही इंटिग्रेशन ऑफ x⁻1 -1 मी ॲज इट इज ठेवतो, याचं काही लगेच इंटिग्रेशन घेत नाही. प्लस आता इथे बघा बेस सेम आहे, x आहे म्हणून मी तो एकदा x लिहिला. आता बघा इथे पॉवरला काहीच प्रेझेंट नाही, म्हणजे कोण प्रेझेंट असतं, 1 प्रेझेंट असतं आणि इथे काय 1/2 आहे. ओके, सो सॉरी, हा न्यूमरेटरमध्ये गेल्यावरती काय होणार आहे, -1/2 होणार आहे. हा पण न्यूमरेटरमध्ये गेल्यावर काय होणार आहे, -1/2 होणार आहे. म्हणजे इथे आपल्याला टर्म बघायला मिळते +1 आणि -1/2. सो आपण ह्या 2 1ला मल्टिप्लाय करणार आहे, दॅट इज 2 +2 -1 +2 -1 म्हणजेच काय येणार आहे +1 आणि डिनोमिनेटरमध्ये असणार आहे 2 1 जा 2. सो इथे आपल्याला मिळतं आहे 1/2 आणि पुढे मिळतं आहे dx मायनस इंटिग्रेशन ऑफ, इथे बघा x⁻⁴ 2 आहेत -1/2 आहेत. सो ह्या 2ने ह्या 2ला मल्टिप्लाय केलं, 2 2 जा 4 म्हणजे आपल्याला टर्म मिळते x⁻2 2 जा 4 4 - 1 दॅट इज 3. 2 2 जा 4 4 - 1 दॅट इज 3 आणि अपॉन किती येणार आहे 2 इंटू
डी एक्स. ठीक आहे, ही आपल्याला आता सिच्युएशन भेटली आहे सगळ्या ठिकाणी एक. आता आपण हा फॉर्म्युला आपण यूज करतोय. बघा फॉर्म्युल्यामध्ये काय दिसतंय, एक्स रेस टू -1/2 प्लस 1 आणि ही जी नवीन पॉवर आली आहे तीच आपण आता डिनोमिनेटरमध्ये राईट करतोय. दॅट इज -1/2 प्लस 1. इथे परत सेम प्लस, इथे बघा एक्स रेस टू काय +1/2 आहे, त्याच्यामध्ये आपण एक ॲड करणार आहे, तीच टर्म आपण डाऊन साईडला राईट करणार आहे. 1/2 प्लस 1 मायनस एक्स रेस टू 3/2 प्लस 1 आणि अपॉन अपॉन ही जी पॉवर आपण राईट करणार आहे फक्त 3/2 प्लस 1. सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेले म्हणून आपण काय लावणार आहे प्लस सी. क्लिअर झालं आहे. ओके, आता आपण जस्ट पॉवर फक्त ॲडजस्ट करत चलूया. बघा इज इक्वल्स टू, इथे आपल्याला काय भेटणार आहे एक्स रेस टू, परत आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 2 × 1 दॅट इज 2, 2 - 1 दॅट इज 1 आणि डिनोमिनेटरमधला 2, सो मिळाला आहे 1/2. सेम ही सिच्युएशन आपल्याला डिनोमिनेटरमध्ये पण भेटायला, कारण ही टर्म आपण डिनोमिनेटरमध्ये राईट केलं आहे. प्लस इथे बघा एक्स रेस टू 2ने 1ला मल्टिप्लाय केलं दॅट इज 2, 2 + 1 दॅट इज 3, सो आन्सर येतं आहे 3/2. सेम ही सिच्युएशन आपल्याला डिनोमिनेटरमध्ये बघायला भेटणार आहे. मायनस इथे 2ने 1ला मल्टिप्लाय केलं दॅट इज 2, 2 + 3 दॅट इज 5, सो एक्स रेस टू पॉवर 5/2. सेम हीच पॉवर आपल्याला डिनोमिनेटरमध्ये राईट करायला भेटते आणि प्लस सी. ठीक आहे, आता फक्त आपण याला थोडंसं व्यवस्थित रिलेट करूया. म्हणजेच काय बघा डिनोमिनेटरला परत खाली डिनोमिनेटर दिसतोय, म्हणजे हा काय होतो न्यूमरेटरला मल्टिप्लाय होतो. इथे पण डिनोमिनेटरचं डिनोमिनेटर म्हणजे हा 2 हा वरती मल्टिप्लाय होईल, परत डिनोमिनेटरचं डिनोमिनेटर दॅट इज 2 हा पण काय होईल वरती न्यूमरेटरमध्ये मल्टिप्लाय होईल. म्हणजे आपल्याला फायनल सोल्युशन बघायला भेटतंय. बघा इज इक्वल्स टू 2, इथे एक्स रेस टू पॉवर 1/2 आहे आणि 1/2 म्हणजेच आपण काय रेट केलं होतं रूट, म्हणजेच रूट हाफचं कन्वर्जन आपण 1/2 मध्ये केलं, तसं 1/2चं कन्वर्जन आपल्याला रूटच्या साईनमध्ये कन्वर्ट करता येईल. म्हणजेच 2√x प्लस इथे बघा आता हा 2 वरती घेऊन गेलो, म्हणजेच काय ते इथे 2 येतं आहे आणि डिनोमिनेटरमध्ये किती होता 3 होता, तो आपण राईट करून घेतला. आता न्यूमरेटरमध्ये एकची टर्म दिसते, सो ती एकची टर्म लिहिली, त्याच्या पॉवरला जो नंबर प्रेझेंट आहे तो लिहिला. ओके, मायनस हा पण 2 वरती गेला, न्यूमरेटरमध्ये 5 प्रेझेंट आहे आणि एकच्या पॉवरला जी टर्म दिसते 5/2 ती राईट केली आणि परत पुढे काय लावलं प्लस सी. हे काय भेटलं आपल्याला विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. ठीक आहे, हे आपलं फायनल सोल्युशन आपल्याला भेटतं आहे. ठीक आहे, सेम ह्या स्टेपमध्ये आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व करतो. आता नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करण्याआधी बघा एकदा पॉवरला आपण जर ऑब्झर्व जर केलं तर पॉवरला आपल्याला इथे 1 + √x आणि त्याचा परत स्क्वेअर दिसते, म्हणजे आपल्याला इथे a+b² फॉर्म्युला यूज करावं लागेल. ओके, सो बघा आपण एकदा ती सिच्युएशन राईट करून घ्या. जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिसतं ते मी ॲज इट इज राईट करतो आहे. सेम ॲज इट इज कॉपी पेस्ट केला आहे आणि डिनोमिनेटरमध्ये आपल्याला दिसतं आहे √x dx. आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, सिन्स a+b² a+b² त्याच्यासाठी काय फॉर्म्युला असतो a² + ट्वाईस ab + b². ठीक आहे, हा फॉर्म्युला त्याच्यासाठी असतो. ठीक आहे, सो आपण हा फॉर्म्युला आता पुट करतोय न्यूमरेटरमध्ये. सो आपल्याला सिच्युएशन मिळते i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, बघा आता 1चं इंटिग्रेशन ते काय असणार आहे 1. ओके, परत पुढे येईल प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 1ने आपण रूटला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय ते रूट टर्मच येते आणि फॉर्म्युलामधला 2, सो आपल्याला टर्म येते 2√x परत प्लस √x त्याचं ब्रॅकेटचं स्क्वेअर करायचं आहे आपल्याला, म्हणजे काय येईल इथे रूट साईन येईल आणि त्याचं काय असेल ब्रॅकेटचं स्क्वेअर असेल. ओके, आणि डिनोमिनेटरमध्ये आपल्याला काय भेटते √x आणि √x आणि इथे काय येतं dx. बघा आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे, हा रूट आणि स्क्वेअर एकमेकांना काय करणार आहे कॅन्सल, म्हणजे खाली काय होईल फक्त x. आता बघा आपण ही टर्म याच्यासाठी सेपरेट करूया, याच्यासाठी सेपरेट करूया आणि याच्यासाठी सेपरेट करूया. त्याच फॉर्मॅटमध्ये आपण इंटिग्रेशनचं साईन पण सेपरेट करतो, म्हणजे आपल्याला टर्म मिळते इंटिग्रेशन ऑफ 1/x⁻² dx प्लस 2 मी इंटिग्रेशनच्या पुढे घेतोय, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे √x आणि परत √x, ह्या दोघं टर्म्स सेम आहे, म्हणजे एक टर्म आपल्याला कॅन्सल करता येतील है ना. परत नंतर काय येईल प्लस, आता इथे रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाला, सो आपल्याला सिच्युएशन मिळते x/x⁻² साईन आहे, म्हणजे x⁻½ आणि पुढे लिहिलं आहे dx. ओके, आता सिच्युएशन मिळते x⁻⁻² dx प्लस इथे 2 असणार आहे आणि इंटू
हे रूट एक्स आणि रूट एक्स एकमेकांना कॅन्सल करेल, म्हणजे आन्सर काय येणार आहे 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ, बघा आता इथे काय एक्स आहे ना, पॉवरला 1 आहे आणि ही डिनोमिनेटरची पॉवर मी वरती घेऊन गेलो, म्हणजे ती काय होणार आहे -1 होणार आहे ना. म्हणजे आपण आता इथे जसं सॉल्व केलं होतं, बघा इथे x⁻1 मायनस 1/2 है ना, सेम सिच्युएशन आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. ठीक आहे, ओके. बघा 1 इंटू x⁻1/2 इंटू dx ही सिच्युएशन आपल्याला बघायला भेटणार आहे. सो बघा इज इक्वल्स टू, आता ह्या टर्म मी ॲज इट इज राईट करतो. पहिल्यांदा आपण ही सिच्युएशन सॉल्व करूया आणि नंतरनं फॉर्म्युला पुट करूया. बघा x⁻2 dx प्लस 2 इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ, इथे काय असेल एकदा x येईल, ह्या 2नं आपण 1ला मल्टिप्लाय केलं, दॅट इज 2 - 1. सो आपल्याला सोल्युशन मिळतं आहे 1/2 आणि लास्ट टर्म इथे dx. ठीक आहे, आता आपण फॉर्म्युला यूज करूया. आपल्याला माहिती आहे सिन्स x⁻n dx असं जर असेल तर आपण एकनं पॉवर इन्क्रीज करतो, दॅट इज x⁻n+1 अपॉन n+1 आणि पुढे लावतो प्लस c. ठीक आहे, सो हा फॉर्म्युला आपण आता यूज करतो आहे. सो आपल्याला आन्सर भेटतं आहे, बघा x⁻, याच्यामध्ये एक टर्म आपल्याला ॲड करायची, म्हणजे x⁻−1/2 प्लस 1 आणि तोच डिनोमिनेटरमध्ये येतं आहे ॲज इट इज -1/2 प्लस 1 प्लस इथे 2 आहे आणि 1चं इंटिग्रेशन काय असतं x असतं, प्लस इथे बघा x⁻1/2 त्याच्यामध्ये काय होणार आहे एक नंबर ॲड करणार आहे आपण आणि तोच नंबर आपण डिनोमिनेटरमध्ये ॲड करतो आहे. सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं आहे म्हणून आपण पुढे लावतो आहे प्लस c. ओके, सो त्याचे फक्त आपण पॉवर ॲडजस्ट करूया. बघा x⁻, ह्या 2ने 1ला मल्टिप्लाय केलं, दॅट इज 2 -1, सो आपल्याला मिळतं आहे 1/2. सो हेच डिनोमिनेटरमध्ये येणार आहे, प्लस इथे येतं आहे 2x प्लस इथे येतं आहे x⁻, 2ने 1ला मल्टिप्लाय केला, दॅट इज 2 + 1 दॅट इज 3/2 आणि डिनोमिनेटरमध्ये पण काय मिळतं आहे 3/2. हे दोघांची नीट सिच्युएशन समजून घ्या. इथे -1 आहे आणि इथे +1 आहे. ओके, +1 आहे आणि +1 आहे म्हणून ह्या दोघांची पॉवर वेगवेगळी येते. ठीक आहे, बघा आता आपण काय करूया, डिनोमिनेटर न्यूमरेटरला मल्टिप्लाय होतो आहे म्हणजे आपल्याला टर्म मिळते 2. बघा आता 1/2 म्हणजेच काय असतं √x प्लस इथे टर्म आपल्याला मिळते 2x प्लस हा 2 पण मी न्यूमरेटरमध्ये घेऊन गेलो, म्हणजेच काय आलं 2/3 आणि इथे मिळते x⁻3/2 आणि इथलं आपण इंटिग्रेशन निघून गेलं होता म्हणून इथे पण प्लस c लावायला पाहिजे होता. जसं इथे प्लस c लावला हा प्रत्येक स्टेपमध्ये काय होणार आहे रिपीट होत चालणार आहे. ओके, आणि सो आपल्याला हे भेटतं आहे फायनल सोल्युशन. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया आपण. बघा हे प्रॉब्लेम आपल्याला आता बघायचे. बघा नेहमीप्रमाणे आपण सोल्युशन घेऊया. याला आपण कन्सिडर करूया i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, आता बघितलं आपण 1/2 दिसतंय, 1/2 म्हणजे आपण काय राईट करतो x⁻2 राईट करतो प्लस, आता बघा इथे नीट समजून घ्या, इथे काय दिसतंय x² आहे. सो पहिल्यांदा मी x² राईट केलं आणि क्यूब रूट म्हणजे काय असतं 1/3 असतं आणि पुढे मिळतं आहे dx. कोणत्या कोणत्या टर्म यूज केल्या त्या आपण सिन्स म्हणून राईट करूया. बघा रूट म्हणजे काय असतं 1/2 आणि क्यूब रूट म्हणजे काय असतं 1/3. ह्या दोन टर्म आपण इथे यूज करतो आहे. सो बघा आपल्याला नेक्स्ट टर्म मिळते इज इक्वल्स टू, आता हा डिनोमिनेटरमध्ये तो जर मी न्यूमरेटरमध्ये नेला तर त्याची पॉवर चेंज होणार आहे, म्हणजे इथे प्लस आहे वरती जाऊन काय होणार आहे मायनस होणार आहे प्लस. इथे नीट लक्षात घ्या, आता इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही करायचं आहे ना, ज्यावेळेला आपल्याला प्लस साईन येतं दोघांचे बिटवीन, ठीक आहे, 2 नंबरच्या बिटवीन आपल्याला असं प्लस साईन येतं त्यावेळेला आपण असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, पण इथे दोघांचं काय मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे याचा आपल्याला आन्सर कसं बघायला भेटणार आहे x⁻2/3 अशी टर्म आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. ठीक आहे, आणि पुढे काय येणार आहे dx येतं आहे. आता आपण काय करूया, ह्या दोघांसाठी हे इंटिग्रेशनचं साईन सेपरेट करूया. सो आपल्याला टर्म इथे इंटिग्रेशन x⁻1/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x⁻2/3 dx. ठीक आहे, आता आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे, सिन्स इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx, तर आपण nमध्ये एक टर्म ॲड करतो दॅट इज n+1 आणि अपॉन n+1 आणि पुढे इंटिग्रेटर कॉन्स्टंट लावतो दॅट इज +c. सो आपण हे न्यूमरेटर, सो हे आपण फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मसाठी यूज करतो आहे. बघा इथे आपल्याला टर्म भेटते x⁻1/2 प्लस 1 आणि डिनोमिनेटरमध्ये -1/2 प्लस 1 प्लस x⁻2/3
+1 आणि अपॉन 2/3 +1. इंटिग्रेशन साईन सगळ्या ठिकाणचं निघून गेलं आहे म्हणून आपण लावलं आहे +c. नेक्स्ट टर्म आपल्याला मिळणार आहे आता बघा x⁻²ने 1ला मल्टिप्लाय केला दॅट इज 2 2 - 1 दॅट इज 1 1/2 आणि ही टर्म आपल्याला डिनोमिनेटरमध्ये बघायला भेटते प्लस x⁻² बघा 3ने 1ला मल्टिप्लाय केलं दॅट इज 3 3 + 1 सॉरी 3 + 2 दॅट इज 5 5/3 आणि ही टर्म आपल्याला डिनोमिनेटरमध्ये बघायला भेटणार आहे आणि पुढे येतं आहे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज +c. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहे परत हा डिनोमिनेटरचा जो टर्म दिसतोय तो आपण न्यूमरेटरमध्ये प्लस करणार आहोत. ओके, म्हणजे आपल्याला नेक्स्ट सिच्युएशन भेटणार आहे i इज इक्वल्स टू नेक्स्ट सिच्युएशन आपल्याला भेटते 2x बघा 1/2 म्हणजे काय असतं अंडररूटचं साईन. सो आपण अंडररूटचं साईन देऊया प्लस इथे घेतला 3/5 डिनोमिनेटरमध्ये म्हणून. आता न्यूमरेटरमध्ये जी टर्म दिसते ती x⁵5/3 आणि प्लस c हे आपलं काय झालं फायनल सोल्युशन झालं. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. थोडंसं व्यवस्थित सॉल्व करा कारण आधी इथे क्यूब रूट आलं आहे इंटिग्रेशनची बाहेर मध्ये परत 3 टर्म्स आल्या आहेत आपल्याला. ठीक आहे, बघा सोल्युशन आपण घेतोय i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे क्यूब रूट आला तर आपण काय करतो 1/3 लिहितो पॉवरला म्हणजेच काय ते x⁻1/3 इंटू ब्रॅकेट x² प्लस x - 1 ब्रॅकेट कंप्लीट dx. ठीक आहे, आता x इनी इनसाइड द ब्रॅकेट आपण मल्टिप्लाय करूया. सो आपल्याला सिच्युएशन भेटणार आहे इंटिग्रेशन ऑफ x⁻1/3 इंटू x². ठीक आहे, आता इथे प्लस प्लस साईन आहे सो आपण dx पण सेपरेट करत चालूया म्हणजे आपली तितकीच एक स्टेप कमी होईल. ओके, परत इथे प्लस आहे म्हणून प्लस घेतलं इंटिग्रेशन घेतलं ह्या टर्मनं आपण मल्टिप्लाय केलं ह्या टर्मला म्हणजेच काय मिळणार आहे x⁻1/3 इंटू x⁻⁻, इथे काही नाही म्हणजे कोण प्रेझेंट असतं 1 प्रेझेंट असतं dx. नंतर इथे मायनस साईन आहे म्हणून आपण मायनस घेतलं इंटिग्रेशनचं साईन घेतलं इथे काय आहे x⁻1/3 आणि 1ला मल्टिप्लाय केलं म्हणजे ही टर्म असणार आहे आणि लास्ट टर्म येतं इथे dx. ओके, सो बघा आता आपण टर्म इथे डबल टर्म आहे ते आपण सॉल्व करून घेऊया आणि नंतर इंटिग्रेशनचं फॉर्म्युला यूज करूया. बघा इज इक्वल्स टू आता इथे मी येतं x सो ह्या 3नं 2ला मल्टिप्लाय केला है ना किंवा आपण एक टर्म ॲड एक्स्ट्राची लिहूया म्हणजे इथे प्लसची सिच्युएशन लिहूया. बघा जर बेस सेम असेल तर पॉवरची आपण ॲडिशन करतो म्हणजे इथे ही टर्म घेतली नंतर पुढे +2 घेतलं आणि dx लिहिलं प्लस इथे पण सेम तीच सिच्युएशन घेऊया. बघा x इंटू x लिहिला इथे किती आहे 1/3 आणि त्यामध्ये एक टर्म आपण ॲड केला आणि पुढे आलं dx मायनस बघा इंटिग्रेशन घेतलं आहे इथे काय x⁻1/3 आणि dx जशी टर्म आहे तशी लिहून घेतली. बघा नेक्स्ट घेऊया इथे आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आहे. सो x 3नं 2ला मल्टिप्लाय केलं 3नं 2ला मल्टिप्लाय केलं 3 2 = 6 6 + 1 दॅट इज 7. सो आपल्याला सोल्युशन मिळतं आहे 7/3. नेक्स्ट प्लस इथे बघा x इथे 3ने 1ला मल्टिप्लाय केला दॅट इज 3 3 + 1 दॅट इज 4 4/3 मायनस इथे बघा इथे पुढे टर्म नाही आहे सो आपण ही टर्म ही इंटिग्रेशनची टर्म आपण ॲज इट इज ठेवूया. ठीक आहे, आपण काय केलं फक्त पॉवर ॲडजस्ट केली है ना. आता हे इंटिग्रेशनचं साईन जसं आहे तसंच आपण राईट करूया. बघा इंटिग्रेशन ऑफ dx इथे पण इंटिग्रेशन ऑफ dx. ठीक आहे, फक्त पॉवर आपण ॲडजस्ट करून घेतली आणि आता सिंगल x दिसतो म्हणजे आपल्याला फॉर्म्युला राईट करता येईल. बघा x⁻n dx याच्यासाठी काय रिझल्ट असतो 1नी पॉवर आपण इन्क्रीज करतो सो x⁻n + 1 आणि खाली पण भेटतं n + 1 आणि पुढे टर्म भेटते +c. ओके, सो बघा सो i इज इक्वल्स टू आता याच्यामध्ये आपण एक टर्म ॲड करतो सो x⁻7/3 त्याच्यामध्ये एक टर्म ॲड केला दॅट इज +1. सेम सिच्युएशन आपण डिनोमिनेटरमध्ये राईट करतो जी पॉवरला आपल्याला टर्म भेटते ती. परत इथे प्लस इथे भेटतं x⁻4/3 + 1 डिनोमिनेटरमध्ये हीच टर्म येणार आहे 4/3 + 1 देन मायनस x⁻1/3 + 1/1/3 + 1. ओके, आणि पुढे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज +c. आता आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. सो x⁻3नं मी 1ला मल्टिप्लाय केलं दॅट इज 3 3 + 7 दॅट इज 10 10/7 आणि डिनोमिनेटरला पण तीच पॉवर येणार 10/3. ठीक आहे, 10/3 10/3
इथे येतं आहे प्लस एक्स रेस टू 3नं 1ला मल्टिप्लाय केलं दॅट इज 3 3 प्लस 4 दॅट इज 7 सो 7/3 आणि डिनोमिनेटरला पण इथे 7/3 मायनस इथे बघा एक्स रेस टू 3नी 1ला मल्टिप्लाय केलं दॅट इज 3 3 प्लस 1 दॅट इज 4 सो एक्स रेस टू पॉवर 4/3 सेम हीच पॉवर डिनोमिनेटरमध्ये येणार आहे आणि पुढे येतं आहे प्लस सी नेहमीप्रमाणे डिनोमिनेटरचं डिनोमिनेटर न्युमिनेटरला मल्टिप्लाय होतो ठीक आहे. सो आपल्याला आन्सर भेटतं आहे आय इज इक्वल्स टू 3/10 आणि इथे एक्सचा नंबर सो एक्स रेस टू 10/3 पुढे प्लस 3/7 आणि एक्स रेस टू पॉवरला 7/3 मायनस 3/4 आणि एकची टर्म न्युमरेटरमध्ये दॅट इज एक्स रेस टू 4/3 ओके आणि पुढे लावणारे प्लस सी विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या प्रॉब्लेमचा स्टडी करणार आहोत. ओके ह्या फॉर्म्युल्यावरती आपल्याला व्हेरी आय एम पी एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल 1/a x प्लस बी डी एक्स इज इक्वल्स टू लॉग मॉड ऑफ इथे जे डिनोमिनेटरला असतं ते आपण इथे राईट करतो ए एक्स प्लस बी आणि इंटू याचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/a प्लस सी. ह्या टाईपचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण चॅनलवरती ह्या व्हिडिओ अपलोड करतो आहे. सो चॅनलला वरती बेल आयकॉन आहे ते हिट करून ठेवा की जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाले की त्याचं पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल.